और उनके साथी तीनों मिलके एक अच्छा संकल्प किया कि जो परिचय मेळावा रखा है, एक पुण्य का काम आप लोगों के हाथों से हो रहा है, क्योंकि आपकी दूरदृष्टि एक बहुत अच्छा उपक्रम आपने किया कि जैसा कि अनमैरिड को तो कोई भी मिल जाता, मैरिड होने बाद जिसको सहारे की जरूरत रहती, वो टाइम पर उनका कोई साथी नहीं रहता, वो क्या तकलीफ होती है। अभी हमारे अंकल वेंकटराम अंकल ने बताया कि श्रीराम साहब को क्या तकलीफ हो रही है, तो उसलिए जरूरत पड़ती है उम्र में दवा गोली के लिए, खान पान के लिए, क्योंकि कुछ भी सुख दुख रहता है बताने के लिए और शेयर करने के लिए एक अपना साथी होना जरूरी है। इसलिए हर आदमी को एक संसार करने के लिए वर और वधू की जरूरत होती है। एक अच्छा मेळावा रखा, इसलिए मैं काफी दिनों के बाद, इससे पहले हमारे साहूकार ने रखे थे, उसके बाद आपने रखा। इस अवसर पे आपको बहुत बहुत शुभेच्छा देता हूं, और जिसका भी इसमें विवाह फिक्स होता है अवश्य आप लोगों को इसका पुण्य मिलेगा। इतना कहते हुए फिर एक बार सभी को शुभेच्छा देते हुए मैं मेरे दो शब्द समाप्त करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वधर्मीय विधवा विधुर परित्यक्त घटस्फोटित व दिव्यांग यांचा वधूवर परिचय मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेबीताई नाईक, स्वागताध्यक्ष सागरताई शिंदे आणि मंचावर बसलेले सर्व अनुभवी नेते आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केले, प्राध्यापिका जयश्री भरणे, प्रीती मुनेश्वर, पुष्पाताई नैराळे, या संयोजकांनी अतिशय 1-2-3 महिन्यापासून मला वाटते त्यांचा हा कार्य अतिशय रात्र दिवस ऊन न बघता प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम या तिघींनी केलेले आहे। हे काम एवढं सोपं नाही। आज त्यांचा या कार्याला मी तर एक शुभेच्छा देतो या कामाला, की त्यांनी त्यांच्या या परिचय मेळाव्यातून आज एक लग्न या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं। हा महान काम आहे, हे एवढं सोपं काम नाही बंधूंनो। काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये किती अडचणी येतात, आर्थिक असू द्या, प्रत्येकापर्यंत पॉम्पलेट पोहोचण्याचं, त्यांना भेटण्याचं, त्यांच्याकडून काय आर्थिक मदत दिलं किंवा नाही दिलं, त्या सर्वांचं त्या लोकांनी स्वागत केलेलं आहे। म्हणून या तिघींनाही मी मन भरून माझ्याकडून शुभेच्छा देतो, आणि आपण खच न खाता सामाजिक कार्यामध्ये असंच हिरिरीने आपण भाग घेऊन पुढचं काम यापेक्षाही जोमाने आता आपल्याला अनुभव आलेला आहे। या कामामध्ये ते काम करत असताना आपल्याकडून किती चुका झाले आणि किती चांगलं काम झालं याचं सुद्धा आपण चिंतन करावं। हा चिंतनातून हा महत्त्वाचं काम आज आपण करत आहात, आणि मला वाटते आपण जे काम करत आहेत, या मी बघितलं 2-4 तुमच्या फेसबुक व्हॉट्सअपवर आपलं काम आणि लोकांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, एवढं ऊन असताना सुद्धा आपलं काम चालू होतं। अतिशय स्तुत्य कार्यक्रम आपल्या हातून घडत आहेत। या ठिकाणी परत ज्या नव वधूवर असतील त्यांनी जे परिचय दिले, आणि ज्यांचं आज लग्न झालं ते नवदंपत्यांना माझ्याकडून शुभेच्छा। आणि यापुढे सुद्धा या तिघांना मी एकच विनंती करतो की आपण नेटाने काम करा,
सामाजिक काम करत असताना महात्मा फुलेंना त्रास झालेला आहे, म्हणून आपण सुद्धा घाबरू नका. लोक दोन्ही साईडला बोलतात तुम्हाला, कोणी चांगलं म्हणतात, कोणी वाईट म्हणतात. त्याच्याकडे लक्ष न देता आपलं काम पुढे नेटाने चालू द्या, हीच आपल्याकडून आशा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा असून या ठिकाणी मला बोलवलं, मला सत्कार केलं, त्याबद्दल मी संयोजकाचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि उत्तम कानिंदे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संचालन करत आहेत, त्यांना सुद्धा माझ्याकडून धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी माझे शब्द या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. हॅलो. लिया वीडियो लिया फोटो. आज या ठिकाणी सर्व धर्मीय विधवा, विधूर, परित्यक्त्या, घटस्फोटिता, दिव्यांग यांचा वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष बेबीताई जाधव, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र व्यंकटरावजी नेमणीवार, त्यानंतर नगरपालिकेचे माझे दोन्ही नगराध्यक्ष के मूर्तीजी आणि साजिद खान, त्यानंतर या ठिकाणी शिंदेताई भाजपाच्या तालुका अध्यक्ष आणि मंचावर सर्व प्रतिष्ठित आणि अत्यंत मातब्बर अशा प्रकारचे लोक बसलेले आहेत. त्याचप्रमाणे माझ्या पुढे जे बंधू आणि भगिनी बसलेले आहेत, ज्यांचे या ठिकाणी लग्न होणार आहे, ते वधू वर आणि ज्याने आज कार्यक्रम जिथे आयोजित केला, अत्यंत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भर उन्हात उन्हाचे चटके लागत आहेत. बरेचसे लोक घराच्या बाहेर निघू शकत नव्हते, परंतु ह्या कार्यक्रमाच्या संयोजिका जयश्री भरणे, पुष्पा नगराळे आणि प्रीती गुणेश्वर ह्या सगळ्यांनी मिळून खूप मेहनत घेऊन त्यांनी आजचा हा कार्यक्रम जे ते या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र हो, असेल वसमत असेल किंवा यवतमाळ असेल, अशा सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी हे या कार्यक्रमाचे पत्रिका दिलेल्या आहेत. सगळ्या लोकांना ह्या कार्यक्रमासमोर ज्ञात केलेलं आहे. आणि आज जे काही या ठिकाणी वधूवर आलेले आहेत, त्या वधूवरांना सुद्धा भेटून त्यांच्याकडनं जिथे तशा प्रकारे त्यांची दोन्हीची संमती घेऊन त्यांचे लग्न जुळवणं हे काम काही सोपं नाही, परंतु तेही त्यांनी जिथे घडवून आणलेलं आहे, त्याबद्दल प्रथम मी त्यांना तिथे त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. खरंच त्यांचं कार्य अत्यंत चांगलं आहे. त्यांनी माझ्याबरोबर तिथे काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा काम करत असते वेळेस खूप त्या धडाडीनं काम करत होत्या. मग ते इलेक्शन असो किंवा कुठल्या प्रकारची सभा असो, पुण्यातील नेत्यांचे जिथे सत्काराचा कार्यक्रम असो, ह्या नेहमी जिथे काम करत राहतात. नेहमी अशोकरावजी चव्हाण त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते, त्यांच्याजवळ जाऊन जिथे नेहमी या भागातल्या महिलांचे प्रश्न वगैरे मांडण्यासाठी त्या महिला जिथे नेहमी जिथे आघाडीवर राहत होत्या. पुरुषांपेक्षा 3-4 प्रकार असतात: बालपण, तारुण्य, वयस्कपणा आणि जिथे म्हातारपण. तर पहिला त्या जेव्हा आपण जिथे शिक्षण वगैरे कंप्लीट झाल्याच्या नंतर जेव्हा 16, 17, 18 वर्षाचं वय होते, 18च्या नंतर 30, 25, तेव्हा मायबाप लग्न करून देतात. कारण लग्नाशिवाय पत्नीशिवाय पुरुष अधुरा आहे आणि जिथे पतीशिवाय महिला जिथे अर्धवट आहे. म्हणूनच स्त्रीला जिथे अर्धांगिनी म्हटलं जाते आणि त्यामुळे एकमेकाशिवाय जिथे या संसाराचा गाडा होत नाही. आणि सर्व समाजामध्ये प्रत्येकाच्या लग्नामुळे जिथे आपल्याला पुढची पिढी जे ते कायदेशीर आणि जिथे सर्वमान्य अशा प्रकारे आपल्याला पुढे
पिढी निर्माण करता येते, पुत्र जन्मात घालता येते, तर त्याच्यासाठी लग्न करणे आवश्यक आहे. नसता जिथे बाहेरचं अनावरस संतती म्हणतात आणि अनावरस गोष्टी असतात, तर त्याच्यासाठी आपल्या ज्या पूर्वजांनी ज्या चालीरीती टाकल्या त्याच्यामधला एक संस्कार आहे लग्नाचा, तो अत्यंत महत्वाचा आहे. लग्न केल्याशिवाय तिथे पुरुष अर्धवट आहे आणि स्त्री सुद्धा अर्धवट आहे. परंतु लग्न झाल्याच्या नंतर मित्र हो, बरेचसे लोक आपल्या तिथे पत्नीला त्रास देतात, काही लोक हुंडासाठी त्रास देतात, काही जिथे सासवा जिथे सुनाचा छळ करते, सासरा छळ करते, किंवा जिथे घरामध्ये नंदा असतात त्या नंदा छळ करतात, आणि अशा प्रकारच्या त्या छळामधून शेवटी मुलगी कंटाळून शेवटी जिथे एक तर घर सोडून निघून जाते, तिला जिथे घटस्फोट घेतात, आणि अशा प्रकारचे ते घटस्फोट आता जास्तीत जास्त वाढत चाललेले आहे. कारण कोणालाही वाटतं की मला सासरवाडीवरून तिथे आहे तर तिथे घर मिळायला पाहिजे, किंवा ऑटो चालवणार असेल त्याला ऑटो मिळायला पाहिजे, गाडी चालवणार असेल तर मला जिथे एखादी चांगली जिथे टॅक्सी गाडी चालवायला गाडी मिळाली पाहिजे. ते आपल्या कर्तृत्वानं नाही, आपल्या बापाच्या पैशातून नाही, तर सासऱ्याच्या पैशातून, बायकोच्या पैशातून ते मिळालं पाहिजे. अशा प्रकारच्या जिथे प्रवृत्तीच्या लोकांनी बायांना छळतात आणि त्यांना जिथे अत्यंत त्रास देऊन घराच्या बाहेर तिथे जाण्यासाठी त्यांना तिथे मजबूर करतात. तर अशा बाया जिथे घटस्फोट झालेल्या असतात. यापूर्वी देशामध्ये अशी पद्धत होती की नवरा मेला की बायकोने सुद्धा त्याच्याबरोबर त्याच्या शरणावर जिथे उडी मारून जिथे ती जिथे सती जायला पाहिजे हे पद्धत होती. परंतु पद्धत ती बंद झाली. 1865 मध्ये तिथे पुनर्विवाहाला मान्यता मिळाली, आणि त्या मान्यता मिळाल्याच्या नंतर